नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत त्या प्रश्नावर जो आज महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या मनात घोळतो आहे। लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजून का मिळाला नाही? सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळणार का? आता खरंच महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा होतील का? याचं उत्तर सविस्तरपणे उदाहरणासह आणि अधिकृत माहितीच्या आधारावर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। चला तर मग आजचा हा व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, तुम्हाला तर माहित आहे, लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला लाभार्थी महिलांना 1500 रुपये दिले जातात। जुलैपर्यंतचे सर्व हप्ते वेळेवर जमा झाले, मात्र ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजूनही लोकांच्या खात्यात आलेला नाही। सप्टेंबर सुरू होऊन 11 दिवस झाले आहे, तरीही सरकारकडून स्पष्ट माहिती आलेली नाही। यामुळे महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत की हप्ता नेमका कधी मिळणार? मित्रांनो, हप्ता उशिरा का येतोय यासाठी एक कारण आहे सरकारी योजनेची तपासणी प्रोसेस। सरकार सध्या लाभार्थ्यांची KYC आणि पात्रतेची पुन्हा पडताळणी करत आहे, कारण आधीच्या तपासणीत हजारो अपात्र लाभार्थी सापडले होते। काही जास्त उत्पन्न असणारे तर काहींनी खोटी कागदपत्र दिली होती। म्हणून सरकार थोडा वेळ घेऊन योग्य महिलांनाच हप्ता द्यावा याची काळजी घेत आहे। पण मित्रांनो, मोठा प्रश्न असा आहे की 3000 रुपये एकत्र मिळतील का? अनेकदा आधीही असं झालंय की जर एखाद्या महिन्यात हप्ता उशिरा आला तर पुढच्या महिन्यात 2 महिन्यांचा हप्ता एकत्र जमा केला गेला आहे। उदाहरण द्यायचं झालं तर मार्च महिन्यात उशीर झाल्यामुळे एप्रिलमध्ये 2 हप्ते एकत्र मिळाले होते। म्हणूनही यावेळेस अशीच शक्यता आहे। सरकारी सूत्रानुसार ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा एकत्र हप्ता जमा होऊ शकतो, म्हणजेच महिलांच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अनेकांना दिवाळी आणि नवरात्रीच्या खरेदीसाठी मोठा हातभार लागणार आहे। मग नवरात्रीला मिळणार का हा हप्ता? तर मित्रांनो, दर महिन्याला हप्ता जमा करण्याची वेळ सरकार सणासुदीच्या मुहूर्तावर जुळवतो। उदाहरणार्थ, गेल्या वर्षी दसऱ्याच्या आधी हप्ता जमा करण्यात आला होता, त्यामुळे महिलांना घरगुती खर्चासाठी थोडा आधार मिळाला। यावेळीही अशीच अपेक्षा आहे। नवरात्री सुरू होण्यापूर्वी किंवा नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यात 3000 रुपये जमा केले जाऊ शकतात। यामुळे महिलांना सणासाठी आवश्यक खर्च भागवता येईल। मात्र अजूनही अधिकृत तारखेची घोषणा झाली नाही, परंतु महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच जमा केला जाईल आणि सरकार योजना नियमित सुरू ठेवण्यासाठी वचनबद्ध आहे। तसेच मित्रांनो, अजून एक मोठा प्रश्न महिलांच्या मनात आहे। सरकारने 2100 रुपये देण्याचे जाहीर केले होते, ते कधी मिळणार? यावर मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की 2100 रुपये देण्याचे वचन हे 5 वर्षाच्या कालावधीसाठी आहे, पण सध्या प्राथमिकता आहे ते नियमितपणे प्रत्येक महिन्याला हप्ता वेळेवर लाभार्थ्यांना मिळावा, म्हणजेच 2100 रुपयाचा फायदा पुढच्या टप्प्यात मिळेल। यासाठी थोडा वेळ लागणार आहे। तसेच मित्रांनो, लाभार्थ्यांमध्ये सध्या काही गोंधळ आहे। पैसे का उशिरा मिळत आहेत? खरंच 3000 रुपये एकत्र जमा होतील का? पुढेही असाच उशीर होत राहणार आहे का? तर मित्रांनो, सरकारी सूत्रानुसार उशीर हा तांत्रिक कारणामुळे आणि तपासणीमुळे होत आहे। पैसे थांबवण्याचा सरकारचा कुठलाही हेतू नाही। लवकरच दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र जमा होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, एकूण सारांश असा की ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजूनही मिळालेला नाही। सप्टेंबरमध्ये पैसे येणार आहेत। 3000 रुपये एकत्र जमा होण्याची शक्यता आहे आणि हे सर्व नवरात्रीच्या आधी होऊ शकतं। जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या बहिणींना आणि मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि हो, पुढील अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लवकरच आपण पुढील व्हिडिओमध्ये या योजनेशी संबंधित आणखी माहिती घेऊनच भेटू। तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय। धन्यवाद।